अमरावतीमध्ये भाजपची पश्चिम विदर्भ आढावा बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित सुद्धा राहणार आहेत। तर मुख्यमंत्र्यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट 50,000 हेक्टरी मदत जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर तांडव करू असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। अजित पवारांकडून संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी पक्षाकडून नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। या प्रकरणासंदर्भामध्ये अजित पवारांसोबत सविस्तर चर्चा करू असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलेलं आहे। ठाकरे गट आणि मनसेच्या एकत्रित मोर्चाचा टीजर लॉन्च करण्यात आला। ठाणेकरांसाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्रित मोर्चा काढणारे, ठाणेकरांच्या प्रश्नासाठी ठाकरे गट आणि मनसे रस्त्यावर उतरणार आहे। शिर्डीच्या साईबाबांच्या पादुकांची सध्या विदर्भ वारी सुरू आहे। बुधवारी या पादुका आता वर्ध्यामध्ये येणार आहेत, त्यामुळे आता साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। पादुका विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये दर्शनासाठी फिरवल्या जाणार असून यानंतर आता 15 ऑक्टोबरला वंजारी चौकातून साई मंदिरापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी कामगार संयुक्त कृती समिती तर्फे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। भंडाऱ्यामध्ये सुट्ट्या पैशांसाठी महिला वाहकाकडून प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे। वाहकानं प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुद्धा केलेली आहे। प्रवाशांकडून महिला वाहकावरती आता कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील ओल्ड MHB कॉलनीमध्ये श्वानानं महिलेवरती अटॅक केलेला आहे। हल्ल्यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली असून हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। स्थानिकांनी श्वानापासून सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। 10 ते 12 जणांकडून आता हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला असून हल्ल्यामध्ये 4 महिला गंभीररित्या जखमी झाल्यात। जखमींवर बीड रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली आहे। प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे। 6 वर्षांपूर्वीच इंस्टाग्रामवरून दोघांची मैत्री झाली होती आणि त्यानंतर आता तिची हत्या करण्यात आली। लखनौमध्ये 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 3 जण फरार आहेत। आरोपींचा शोध सध्या सुरू आहे।